आमदार खासदार नगरसेवक यांनी प्रश्न सोडवले नाहीत। निष्कलंक असावा। तर अविनाश दादा आणि राज ठाकरे शिवाय पर्याय नाहीये। शब्द दिला आणि तो खरा पण केला की जो आमच्यासाठी काम करेल तो आमच्यासाठी चांगला। आमदार इमानदार असावा, आमदार भ्रष्टाचारी नसावा। दरवेळी आपण त्याच लोकांना मत देण्यापेक्षा काहीतरी आपण एक नवीन करूयात। लोक आत्ताही टँकरनी पाणी आणतात। शिंदे साहेब येणारच आहे। एकदा सरकार गेलं का योजना बंद। समस्यांची जाणीव असली पाहिजे। पण संजय केळकर सध्या फॉर्मला आहेत। माझं एक मत फार महत्त्वाचं। आता हे बघा सगळं कॉकटेल झालेलं आहे। 24 तास काम करतात आणि तेही 24 तासात। ते मला 5 वर्षात तरी इथे कळती फिरकलेले दिसले नाहीयेत। म्हणजे त्यांनी विचारलं पण नाही की तुमचं नक्की प्रॉब्लेम काय। त्यांनी डुंकूनही बघितलेलं नाही गड किल्ल्यांकडे। विचारपूर्वकच मतदान करणार आहे। मतदानाचा हक्क बजावला पाहिजे बस। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आमदार कसा असावा हा आपला सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि या दौऱ्यामध्ये आपण वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जातोय, इथल्या नागरिकांशी बोलतोय, मान्यवरांशी बोलतोय, जमलं शक्य झालं तर नेत्यांशी बोलतोय आणि त्यातून आमदार कसा असावा हा विषय आपल्याला अधिक डीपमध्ये जाऊन, अधिक खोलवर जाऊन लोकांच्या त्या संदर्भातले प्रश्न, समस्या, विकास, त्याच्या संकल्पना या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात एक विचार मंथन घडवून आणण्याची आपला हा मानस आहे, आपली ती प्रामाणिक इच्छा आहे आणि त्या संदर्भामध्ये हा आपला दौरा सुरू आहे। मंडळी, आता आपण ठाणे शहरामध्ये, ठाणे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून किती चर्चेत आहे हे आता वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे। ठाण्याचं महत्त्व, ठाण्याचं भौगोलिक स्थान या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आज आपण इथल्या नागरिकांशी बोलूयात आणि त्या माध्यमातून आमदार कसा असावा हे आपण समजून घेऊया। चला माझ्या। नमस्कार दादा, आमदार कसा असावा काय वाटतं? आहे चांगले, केळकर साहेब चांगले, छान। हा, काय पण आमदार कसा असावा, काय कॉन्सेप्ट काय वाटतं? इथले प्रश्न, समस्या, विकासाचे मुद्दे काय आहेत नेमके? काय इथले जे प्रश्न आहेत ते स्थानिक आमदार आहेत, तिथेच राहतायत, त्यांना ते चांगले व्यवस्थित माहिती आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते हँडल करतायत त्या गोष्टी। ठीक आहे, काय मोठे स्टंट काय करणार नाहीत, पण व्यवस्थित वेळोवेळी आवाज उचलून, लेटरबाजी करून, सगळं करून ते प्रश्न सोडवतात आणि निष्कलंक असावा, कुठलाही त्याच्यावरती आरोप नसावा, काही नसावा, शांत माणूस असावा। नौपाडा एकदम शांत एरिया आहे, इथे कुठलीही स्टंटबाजी करून मोठे होणार माणूस नसावा। आता काय इथं यावेळेस तिरंगी लढत वाटते, काय होऊ शकतं? कुठलीही तिरंगी लढत नाहीये। केळकर साहेब व्यवस्थित पूर्ण बहुमताने येतील निवडून। आणखी काय नागरिकांशी बोलूयात आपण। दादा नमस्कार। नमस्कार। काय आमदार कसा असा वाटतो? हा, आमदार कसा असा? आमदार चांगलाच असा वाटतोय। कसा पण चांगला म्हणजे कसा? चांगला म्हणजे काम करण्याला। काय ठाण्यामधले काय कामं केली पाहिजे? ठाण्यातले म्हणजे हे सगळं ट्रॅफिक जे वाढतंय। एक मिनिट पुढे 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 घेताय तू जरा रिक्षा। बोला, काय ठाण्यातली काय परिस्थिती? ठाण्यातली परिस्थिती चांगली आहे, कामं बिमं केले ती चांगली केली ती। बर, पण काय आहे, जरा ट्रॅफिकचं जास्त हे वाढलंय। ट्रॅफिक जास्त आहे? हा, ट्रॅफिक जास्त आहे, त्यामुळे त्याची जरा सोय केली पाहिजे या लोकांनी। करतात लोकांनी करतात, काम करतात, काम करतात। काय आता आपण वारंवार इतकी वर्ष झाला निवडणूक होतात पण प्रश्न तेच राहतात। प्रश्न ते आता गर्दीच तेवढी आहे, जर काय नाही। आता पहिले रस्ते छोटे होते, आता म्हणजे नगर नियोजनामध्ये आपण कुठे कमी पडतोय? पब्लिक 4 पटीने वाढलं, म्हणजे त्याचा अर्थ नियोजनामध्ये कमी पडतोय। नियोजन बरोबर आहे, पण पब्लिक पण वाढतंय ना, त्याचा पण विचार केला। स्थलांतर कमी केलं पाहिजे। हा, काय नागरिकांचं स्थलांतर कमी व्हायला पाहिजे। स्थलांतर कमी व्हायला पाहिजे, पब्लिक पण वाढतंय ना, रस्ते व्हायचे ते आहेतच, वाढणं पब्लिक वाढल्यानंतर काय करायचं? आता इथं हवा कोणा तिरंगी लढत होती, तिरंगी लढत सगळे शिंदे साहेबाची आहे, सगळी शिंदे साहेब येणारच आहे। बाकीच्याच काय एवढे हवा नाही। मनसे जरा थोडस हे आहे, थोडीशी हवा वाटते आता अविनाश जाधवची थोडी। बघूया आता काय तिघांचे वरती मतदारावरती हे आहे। 23 तारखेला कळेल म्हणा। हा, 23 तारखेला कळेल। 23 तारखेला कळेल। आणखी काय नागरिकांशी
ताई नमस्कार. आमदार कसा असावा काय वाटतं? मला नाही सांगता, त्यांच्याशी बोला. आमदार म्हणजे आपला लोकप्रतिनिधी कसा असा? ते लाडके बहिणी योजनेचे पैसे मिळाले का? हो मिळाले. हो. काय वाटतं म्हणजे आमदार कसा असा? एकनाथ शिंदे सारखा. एकनाथ शिंदे. आता इथं ठाण्यामध्ये तर वेगळे 3 जण उभा आहेत. राजन विचारे. काय वाटतं आमदार कसा असा? आमदार सुशिक्षित सुशब्द शिक्षणवाला असावा. सर्वांची कामं करता आली पाहिजे. त्याला नुसतं आपलं नावाला आमदार म्हणून नसावं. सर्व गोष्टींनी सुजला सुफला असावा तो. ठाण्याचे काय प्रश्न आहेत महत्वाचे? ठाण्याचे प्रश्न म्हणजे ट्रॉफिकचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ठाण्याचा. आणि आजपर्यंत कुठलाही आमदार खासदार नगरसेवक यांनी प्रश्न सोडवले नाही. ते सोडवायला पाहिजे ना. सोडवायला पाहिजे. परत बिल्डिंगचे एपिस आहे ते वाढून देत नाही. अशा भरपूर हे प्रश्न आहेत. ते काय वाटतं मग आता ह्या निवडणुकीला कोणी लक्ष देत नाही. महागाईवर अजून कोणी लक्ष देत नाही. महागाई किती वाढली आहे. गोरगरिबांचे हाल होत आहे. ते आता मग वेगवेगळ्या योजनांमधून पैसे देत आहेत की त्या योजनांचं काय करायचं आहे लोकांना? योजना फक्त महिलांना आहे आणि त्या कुठपर्यंत असणार? जिथपर्यंत सरकार असणार तिथपर्यंत योजना. एकदा सरकार गेलं का योजना बंद. आता आम्ही इथे 20-25 वर्ष इथे धंदा करतो. पेपर व्यवसाय करतो. रोज पेपर वाचतो. आम्ही स्वतः पेपरमध्ये लिहितो. आम्हाला माहिती आहे ना काय करतात आणि काय नाही. आणि कोणी नंतर एकदा निवडून आल्यानंतर गोरगरिबाकडे कोणी बघत नाही. हे आपले नंतर या उद्या या परवा या निवडणुकीत कोणाची हवा दिसते इथं ठाण्यात? इथे आता 3 उमेदवार आहेत. आता हे बघा सगळं कॉकटेल झालेलं आहे. त्यामुळे कोणाचं सांगू शकत नाही. नशिबाचा खेळ हा कोणाची लागू शकेल कोणाची नाही सांगू शकत नाही. पण संजय केळकर सध्या फॉर्मला आहे. ते राजन विचारे आणि अविनाश जाधव असं तेही फॉर्मला आहे. पण त्यांच्यापेक्षा हा सुशिक्षित वर्ग आहे ना सगळा. त्यामुळे तो विचारपूर्वकच मतदान करणार आहे. विचारपूर्वक करेल. आपल्यासोबत काय आणखी नागरिक काय वाटतं दादा? काय वाटतं आमदार कसा असलं पाहिजे? आमदार का समस्यांची जाणीव असली पाहिजे. शहराचा विकास करता आला पाहिजे. एकंदरीतच विकास करणं महत्वाचं आहे. आणि लोकांच्या समस्या सोडवण्याला अग्रक्रम द्यायला पाहिजे त्यांनी. काय ठाण्याचा विचार करता कुठल्या प्रमुख समस्या वाटतात किंवा डेव्हलपमेंटचे कुठले प्रोजेक्ट इथं व्हायला पाहिजेत असं वाटतं? बघा ट्रॅफिक सर्वात महत्वाचं आहे. जुनं ठाणं होतं ते फार पूर्वीचं होतं. पण कालाओघानुसार ते बदललं पाहिजे. ते बदललं गेलं नाही. रस्ते मोठे झालेले नाहीत. ट्रॅफिक बेशिस्त खूप आहे ती कमी झाली पाहिजे. आणखीन बरेच तसे आहेत जे मला कळलं ते समजतं. शिक्षण तर आहे चांगलं ठाण्यात त्यात काही वाद नाही आहे. पण बाकी झोपडपट्टी विकास गलिच्छपणा जो वाढतोय अस्वच्छता आहे ते फक्त सरकारच करायला पाहिजे असं काय नाही. पण लोकांनी पण करायला पाहिजे. ते लोकांनी पण ते बघितलं पाहिजे. सहभाग घेतला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 20 तारखेला मतदान आहे 20 नोव्हेंबरला. काय वाटतं इथं काय बदल होऊ शकतो किंवा निवडणुकीचं चित्र काय आहे? बदल होणं गरजेचं आहे. बदल व्हायला पाहिजे. होणं न होणं हे माझ्यासारख्या बऱ्याच लोकांच्या हातात आहे. बरेच लोक तसा विचार करतील आणि बदल तर व्हायलाच पाहिजे ना. एकंदरीत बदल म्हणजे मला असं म्हणायचं की शहराच्या संदर्भात विकास म्हणा त्याच्या संदर्भातला ज्या समस्या आहेत त्याचं निवारण झालं पाहिजे. असं बरंच निवडणुकीच्या ह्याच्या प्रचारात हवा कोणाची असं काय सांगता येत नाही. हवा कोणाची काय असं थोडं मी काय तर राजकीय विशेषज्ञ थोडीच आहे हवा कोणाची सांगायला. मी सामान्य माणूस आहे. मला त्यात एवढं काही कळत नाही. मला फक्त एवढं कळतं मतदानाचा हक्क बजावला पाहिजे बस एवढं महत्वाचं आहे. माझं एक मत फार महत्वाचं आहे आणि ते मी करणार. असा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. हेच महत्वाचं आहे. न्यूट्रल राहून उपयोग नाही आहे. मतदान केलंच पाहिजे. नंतर तुम्ही सरकारला बोलण्यात तुम्हाला हक्क आहे सरकारला बोलण्याचा किंवा त्याच्याबद्दल कौतुक करण्याचा किंवा टीका करण्याचा. तुम्ही मतदान करायचं नाही. घरामध्ये बसणार पिक्चरला जाणार किंवा पिकनिकला जाणार आणि नंतर सरकारवरती टीका करणार याला काही अर्थ नाही. मतदान करा मग तुम्ही बोला. बरोबर. फार महत्वाचा विचार तुम्ही मांडलाय. मतदान केलं पाहिजे. आणखी नागरिकांशी बोलूयात आपण जाणून घेऊयात. आपण ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. इथं काही नागरिक आहेत त्यांच्याशी बोलूयात आपण. आमदार कसा आहे असं काय वाटतं? आमदार कसा असावा? आमदार मला असं वाटतं अविनाश दादा सारखा असावा जे 24 तास काम करतात आणि तेही 24 तासात.
आता त्यांची टॅगलाईन जी आहे ती आमचा आमदार आहे अविनाश दादा, आणि अविनाश दादा सारखा आमदार ठाणे शहराला मिळणं कठीण आहे याच्या पुढे. आणि मराठी माणसांना जर आपलं मराठी पण ठेवायचं असेल आणि मराठी संस्कृती जर जपायची असेल तर अविनाश दादा आणि राज ठाकरेशिवाय पर्याय नाही आहे. काय वाटतं ठाण्यामध्ये कोणते प्रश्न आहेत ज्याच्यामुळे तुम्ही म्हणताय की अविनाश जाधव असले पाहिजेत, इतर नको? कोणते प्रश्न असेल ठाण्याचे? ठाण्याचे जर तुम्ही आता प्रश्न बघितला तर स्कूल ऍडमिशन्स रिलेटेड आहेत, पाण्याचे प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं की आता काल शर्मिला वहिनी ठाण्यामध्ये येऊन गेल्या, त्यांची सभा झाली. आता 75 वर्ष झालेलं आहे आपल्याला स्वातंत्र्य मिळून, तरीही अजून घराघरामध्ये पाणी नाही आहे. आता जी सत्ता चालू आहे महायुतीची त्यांच्यामध्ये म्हणजे तुम्ही एवढे वर्ष सत्तेमध्ये असून तुम्ही अजूनपर्यंत घराघरामध्ये पाणी पोहोचवलेलं नाहीये. आता भास्कर कॉलनी सारख्या एरियामध्ये शुभेच्छा हा जो टॉवर आहे तो सगळ्यात जुना टॉवर आहे आणि सगळी ब्राह्मण वस्ती तिकडे आहे. तर त्यासारख्या टॉवरमध्ये अजूनपर्यंत पाण्याची पाईपलाईन पोहोचलेली नाहीये. लोक आत्ताही टँकरनी पाणी आणतात. पाण्याच्या व्यतिरिक्त काय माहिती, आता ठाण्याचं भौगोलिक स्थान जर बघायला गेलं तर मुंबईपासून जवळ आहे. अनेक लोक मुंबईमध्ये नोकरी करताना ठाण्यात राहण्याला पसंती देतात. आता गेली 10 वर्ष केळकर या ठिकाणी आमदार आहेत, राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे. असे आमदार का नको? किंवा इथं राजन विचारे आहेत, शिवसेनेमध्ये खूप टस्सल आहे, ह्या तिरंगी लढतीमध्ये कसं होऊ शकतं? नाही, मला असं वाटतं की आत्ता जी सत्ता आहे, राजन विचारे असू दे, नाहीतर संजय वाघोले असू दे, नाहीतर संजय केळकर असू दे, जी बीजेपीची आणि जी महायुतीची सत्ता आहे ना, त्यांनी मला असं वाटलं नाही की ठाण्यातला ट्रॅफिकचा कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. इव्हन तुम्ही आता गावदेवी संध्याकाळी बघायला जाणार तर गावदेवी हा भाजी मार्केटचा जो एरिया आहे तिकडे पूर्ण रिक्षावाल्यांची पूर्ण लाईन असते आणि पब्लिकला इव्हन चालायला फुटपाथ ठेवलेला नाहीये. आता ती जी समस्या आहे ती मला असं वाटतं की अविनाश दादा आणि मनसेचा पक्षच रिझॉल्व्ह करू शकतात, त्याच्याशिवाय कुठलं ऑप्शन नाहीये. कारण मेन प्रॉब्लेम जो आहे ट्रॅफिकचा, जो स्टेशनचा जो एरिया आहे, म्हणजे लहान मुलांना सुद्धा म्हणजे व्यवस्थित ते क्रॉसिंग सुद्धा करू शकत नाही, आज एवढं रिस्की झालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अविनाश दादा हा एकच पर्याय आहे. त्यानंतर जर आपले गड किल्ले घेतले, गड किल्ले तर जर तुम्ही बघितले तर तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जाता तर तुम्ही हे टुरिस्टचे स्थान असतात ते पैसे देऊन तुम्ही जाता, पण आपले गड किल्ले या लोकांनी एवढे खराब केलेले आहेत. पण आता जे लोक आता 10 वर्ष 15 वर्ष सत्तेमध्ये बसलेले त्यांनी डुंकूनही बघितलेलं नाही गड किल्ल्यांकडे, तर ते गड किल्ले दुरुस्त करणं आणि त्यांचं सुशोभीकरण करणं हे नक्कीच मनसे करेल. आणि आपले जे राजा श्री छत्रपती महाराज आहेत त्यांना वंदून मी सांगते की हे अविनाश दादाशिवाय कोणी करू शकत नाही ठाण्यामध्ये. आणखी काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार आता आमच्या अनुभवानुसार जर बघितलं तर तसं बघायला गेलं तर खूप काही प्रॉब्लेम घेऊन आम्ही आतापर्यंत कुणाकडे गेलो नाहीये. आमच्या शाळेमध्ये आम्हाला जो प्रॉब्लेम आला त्याच्याबद्दल ऐकून होतं की हे मदत करतात, गेलो आणि त्यांनी लगेच शब्द दिला की उद्या तुमचं हे काम होतंय. हे पहिलाच आमचा अनुभव होता त्यांच्याबद्दलचा. तर आम्ही तरी असं म्हणू की जाधवांबद्दल बोलतेय मी, त्यांच्याकडे जाऊन तो प्रॉब्लेम लगेच त्यांनी म्हणजे शब्द दिला आणि तो खरा पण केला. त्यामुळे एकाच अनुभवामध्ये आम्हाला असं वाटतं की एवढा लगेच शब्द टाकला आणि माणूस येतोय मदतीला तर त्यांच्यासारखाच असावा. तुम्हाला काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार लोकांची कामं करण्यासाठी असावा आणि लोकांसाठी अवेलेबल असावा. असं नको व्हायला की आम्ही 4 फेऱ्या मारतोय आणि मग आमच्यासाठी त्यांना वेळ नाही, हे अशा प्रकारचं नाही. कारण का आतापर्यंत आम्ही कुठल्याच राजकारणाशी कुठल्याही नेत्याची पर्सनली जाऊन भेटलेला नाहीये. तर आमच्या शाळेचा जो काही सरस्वतीचा मध्ये जे काही प्रकरण झालं, व्हिडिओ आला वगैरे मीडियामध्ये आले, त्यावेळेस आम्ही हार्डली आमचा तो जो काही मुद्दा होता आम्ही त्यांना आदल्या दिवशी सांगायला गेलो. हार्डली त्यांनी 2 मिनिटात आम्हाला उत्तर दिलं की उद्या मी येतो तुमच्या बरोबर आणि आपण करूया. आणि त्याचं निवारण त्या क्षणाला त्यांनी लगेच काढलं. आणि असं नाही झालं की त्यांनी तिथेच थांबले. नंतर सुद्धा आम्ही जेव्हा भेटायला गेलो ना, काही असेल तरी पण सांगा. आणि आमच्या मुलांना आश्वासन काय दिलं त्यांनी, एवढ्या लहान आमच्या 4थीच्या मुलांना आश्वासन दिलं, तुम्हाला केव्हाही कधीही गरज पडली तर तुम्ही डायरेक्टली माझ्याकडे या. हे एवढं आमच्या मुलांच्या मनामध्ये पण त्यांच्याविषयीचं नेतृत्व आहे ना, त्याबद्दल चांगली भावना आहे. त्यामुळे आमच्यासाठी पण आम्हाला असं वाटतं जर आम्हाला मदत करणारा कोणी आमदार येणार असेल अविनाश जाधव सरांसारखा, दादांसारखा, तर नक्कीच आम्हाला आनंदच असेल. आणि मेन आम्ही हा विचार करतो आमच्यासाठी कोणीतरी अवेलेबल राहायला हवं. असं नको व्हायला की आम्ही 4 फेऱ्या मारतोय आणि परत जातोय. अवेलेबल असणारे असतील तर नक्कीच आम्हाला आनंद येतील, तर आम्हाला वाटतं की ते आम्हाला मदत करू शकते. का असं वाटतं की काही पक्ष ठराविक एखाद्या समुदायाला वगैरे वोट बँक समजतात, ही आपली वोट बँक, हे समजणं कितपत योग्य आहे? किंवा मतदारांनी आपल्याला कोणीतरी गृहीतच धरत आहे असं वाटणं कितपत योग्य?
म्हणजे आतापर्यंतचा आमचा अनुभव तसाच होता की प्रत्येकाच जसं बाकीच्यांची मतं होती तशीच आमची मतं होती की थोड्या दिवस येतील, काम करतील आणि मग निघून जातील, किंवा आपल्याला आपल्या गोष्टींना म्हणजे तरी व्हॅल्यू नसेल वगैरे असं वाटत होतं. पण यांच्याकडे बघून तरी एकदाच भेटीवरून आम्हाला असं वाटलं की आमचे प्रश्न सुटतील, एवढं तरी आम्हाला वाटलं. कारण का आम्ही कुठल्याच पक्षाचे नाहीये, स्पष्ट सांगते. आम्हाला कोणी नाही, आमच्यासाठी एकच आहे की जो आमच्यासाठी काम करेल तो आमच्यासाठी चांगलं. जो काम करेल तो चांगला. इकडे काही दादा आहेत, काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार मला असं वाटतं की लोकांच्या हाकेला धावून येणारा असावा, आमदार इमानदार असावा, आमदार शिक्षित असावा. आणि इथे जेव्हा मी म्हणतो की शिक्षित, याचा शालेय शिक्षणाशी काही संबंध नाही आहे, हा लोकशिक्षणाशी संबंध आहे. म्हणजे त्याला या प्रभागातील किंवा या पूर्ण मतदारसंघामधला काय प्रॉब्लेम्स आहेत ते त्याला अगोदरच माहिती असावेत आणि त्याच्यावरती त्यांनी उत्स्फूर्तपणे काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळे आमदार इमानदार असावा, आमदार भ्रष्टाचारी नसावा. आणि मला असं वाटतं की अविनाश दादा जे मनसेचे आज आमचे उमेदवार आहेत ते या सगळ्या ज्या क्वालिटीज आहेत त्याला क्वालिफाय करतात. आणि आमदार मला असं वाटतं की तरुण सुद्धा असावा. कारण आज आपली जे मतदार संघ आहे त्याच्यामध्ये जवळपास 65% जे मतदार आहेत ते तरुण आहेत. त्यातले अनेक नवीन मतदार आहेत, तरुण मतदार. त्यामुळे तो तरुणही असणं आवश्यक आहे. कारण तरुणांचे प्रश्न जे आहेत, शिक्षण असून देत, रोजगारी, बेरोजगारी असून देत, याच्यावरती काम करणारा असावा. आणि आमदार जसं मी पहिल्यांदा सांगितलं की लोकांमध्ये मिसळून काम करणारा असावा. मला असं वाटतं की याच्या अगोदरचे जे काही आमदार आहेत ते मला 5 वर्षात तरी इथे कधी फिरकलेले दिसले नाहीयेत. त्याने आमच्या कधी समस्या जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केलेला नाहीये. पण अविनाश जाधव हा जसं सांगतात की तो 24 तासामध्ये काम करतो आणि 24 तास लोकांच्या हाकेला धावून जातो. त्यामुळे काय वाटतं, पण आता तुम्ही 2 विभागाचा उल्लेख केलाय, शिक्षण आणि बेरोजगारी. याच्या व्यतिरिक्त ठाण्यामध्ये कुठली क्षेत्र आहेत की जिथं काम करण्याची प्रचंड गरज आहे? नाही, ठाण्यामध्ये विविध प्रकारचे इश्यूज आहेत. परंतु आपण फक्त ठाणे शहर मतदारसंघ जर का बघितला तर आज ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. आजच्या घडीला जी तलावांची अवस्था आहे ती अक्षरशः ते मरणासन्न अवस्थेत आहेत. त्यामुळे त्या तलावांचं पुनरुज्जीवीकरण करणं आणि ते लोकांसाठी ते पिण्याचं पाणी वापरता येतं का किंवा त्याचं सुशोभीकरण करणं हे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. नाहीतर आपली आज जी तलावांची रया गेलेली आहे ती फक्त आणि फक्त मला असं वाटतं की ज्याचं त्या तलावांवरती प्रेम आहे असाच आमदार ते करू शकेल. आणि गेल्या कित्येक वर्षात आपण जर का बघितलं असेल तर ठाण्याची जेव्हापासून ही लोकसभा मतदारसंघ आहे एकच पक्षाची कायम इथे सत्ता राहिलेली आहे. आणि जर एवढ्या वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर सुद्धा पूर्वी 65 तलाव होते, आज 35च्या आसपास तलाव आहेत, त्यातले पण 5 आता मरणासन्न अवस्थेत आहेत. त्यामुळे आपणही आत्ता ज्या विभागात उभे जे ब्राह्मण सोसायटी आहे इथे प्रत्येक तुम्हाला वाड्यामध्ये प्रत्येक एका वाड्यामध्ये एक विहीर आहे. परंतु या सगळ्या विहिरी ज्या आहेत त्या मृत झालेल्या आहेत कारण त्याच्याकडे कधी लक्षच दिले गेलेलं नाहीये. त्यामुळे पाण्याचा प्रश्न ही आता जी वाढती लोकसंख्या आहे ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये, तुम्हाला माहिती असेल की ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भारतातला सगळ्यात मोठा लोकसभा मतदारसंघ आधी होता. त्यामुळे इकडे सतत जो लोंढा वाढतोय आणि लोक इकडे विकासाच्या ज्या कामाच्या दृष्टीने इथे येत आहेत की इकडे विकास आता नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे जी पाण्याची समस्या आहे ती फार मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. परंतु आज आपले जे तलाव आहेत ते जर का पुनर्जीवित केले तर ही तलावाची समस्या नक्की सुटू शकते. आपण ज्या विभागात येतो तो ठाणे शहरामधल्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणचा हा विभाग आहे जिथे ठाणे स्टेशन जवळ आहे. इथे अनावश्यक असे मेट्रो प्रकल्प किंवा त्याच्यामुळे होणाऱ्या गैरसुविधा ज्या इथे होत आहेत, मग इकडे सगळे जे 50 वर्षापूर्वीचे वगैरे इकडे सगळे बिल्डिंग्स आहेत आणि त्यांचं जे नव्याने म्हणजे डेव्हलपमेंट जी आहे ती पूर्ण या प्रोजेक्टमुळे रखडलेली आहे. आणि या सगळ्या प्रश्नांमुळे काय होतंय की आज इथे ट्रॅफिकची समस्या उत्पन्न झाली आहे. आज जसं सांगितलं इथे भाजी मंडई कुठली चांगली नाहीये, लोकांना तिथे अगदी जीव मुठीत धरून चालायला लागतं. जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनाही रस्त्यावरून चालणं मुश्किल होतं, लहान मुलांना चालणं मुश्किल होतं या ट्रॅफिकच्या समस्येमुळे. त्यामुळे ह्या सगळ्या समस्यांना समजून घेऊन ते विधानसभेत मांडणारा असा प्रभावी आमदार आम्हाला पाहिजे. आणि प्रत्येक नागरिक याच्यामध्ये छोटा असू दे मोठा असू दे ज्येष्ठ नागरिक असून दे त्यांच्या हाकेला धावून जाणार असून दे हक्काचा माणूस आम्हाला. चांगल्या मुद्द्यांवरती तुम्ही चर्चा केली. काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमचं तर सरळ मत आहे की आमदार असावा हे फक्त दादांसारखाच असावा, अविनाश जाधव सारखा,
कारण की आम्ही तर एक सामान्य जनता आहे की म्हणजे आम्हाला राजकीय पक्ष किंवा काय असं आम्हाला कधीच माहिती नव्हतं. पण ज्या वेळेला म्हणजे मी सरस्वती शाळेची पालक आहे, ज्या वेळेला आमच्या मुलांचा प्रॉब्लेम झाला 2 महिने आम्ही जवळजवळ ठाण्यामधले सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये सगळ्या राजकीय म्हणजे जे राजकीय सत्तेमध्ये जे आहेत जे BJP आणि महायुती प्रत्येकाच्या दारामध्ये आम्ही जाऊन मध्ये हात म्हणजे मागितला. पण कोणी आमच्याकडे फोटो म्हणजे त्यांनी विचारलं पण नाही की तुमचं नक्की प्रॉब्लेम काय. म्हणजे हे जेव्हा आमदार घरी येतात सांगतात की तुम्ही ह्यांना मत द्या, शिवसेनेला मत द्या, BJPला मत द्या, पण जेव्हा आमची खरी गरज आहे त्यावेळेला तुम्ही जर उभं राहत नाही तर त्या म्हणजे आमच्या मताला काही हेच नाही हे आम्हाला तेव्हा कळालं. नंतर मग आम्ही दादांकडे गेलो. दादांकडे रात्री दादा बोलले सकाळी तुमच्या मी शाळेमध्ये येतो. दादानी एका दिवसात ती ज्या कोणी टीचर त्यांना सस्पेंड केलं आणि त्यांनी आम्हाला मदत केली. म्हणजे तेव्हा आम्हाला कळालं की खरा आमदार असा असावा की जो जनतेच्या हाकेला एका प्रकारे उभं राहून त्यांनी म्हणजे मधीचा हात पुढे करावा. तसं त्यांच्याकडे खूप काही केलं आहे. इव्हन आमच्या म्हणजे मी जिथे राहते ज्ञानेश्वर नगर तिथे सुद्धा एक मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता. म्हणजे त्याचं ऑन दी स्पॉट त्याला हे झालं होतं, गेला होता आणि कोणतरी मोठी व्यक्ती त्याच्या अंडर होती. पण दादा तेव्हा रात्री 12 वाजता त्यांच्या घरी येऊन सेकंड डे त्या जो होता गुन्हेगार त्याला अटक करून दिली. म्हणजे त्या एरियामध्ये जे आहेत बाकीचे जे सत्ताधारी त्यांना ज्यांना मी नोट केलं त्यांच्यापैकी एकही व्यक्ती इथं आला नाही का तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला किंवा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आमच्यासाठी. म्हणजे आम्ही असे खूप मोठे नाही आहेत, लहान लहान गोष्टी, पण लहान लहान गोष्टीमध्येच आमचं म्हणतात ना की ते आमचं हित बघतात. म्हणजे आम्हाला असं वाटतं की आमचं हित बघणारा आमदार आम्हाला हवा. आणि मला असं वाटतं की दादासारखा आमदार जर निवडून आला तर यापुढे असं आमदार होणे नाही. हे अगदी म्हणजे मराठी माणसाला सांगणारा दादाच असावा. काय वाटतं आमदार कसं असलं पाहिजे? आमदार म्हणजे अविनाश जाधव दादासारखाच असावा. म्हणजे मला एकदम असं बोलायचं हे नाही, पण मी आज बघते ना पॉलिटिक्समध्ये म्हणजे आमची ते ठाण्यात मी राहते तर इवन 2-3 पक्ष आहेत तर ते फक्त वोटिंग आणि ह्याच्यासाठीच एक दिवसासाठी दिसतात, नंतर गायब होतात. तर इवन दादा कसं 24 तासात काम करतो हे म्हणजे तिचं हेच झालंय. तरुणांचे प्रश्न काय आहेत? आज रोजगाराचा मोठा प्रश्न आहे, शिक्षणाचा मोठा प्रश्न आहे, त्याच्या संदर्भातली इथली काय परिस्थिती? रोजगाराचं तर आहे हे म्हणजे थोडं प्रॉब्लेम्स आणि इवन तरुण नागरिकांना नोकरी पण नाही मिळत आहे. तर पण मी एक आव्हान करते म्हणजे असं एक हे बोलते की दरवेळी आपण त्याच लोकांना मत देण्यापेक्षा एक काहीतरी आपण एक नवीन करूयात आणि अविनाश दादाला वोट करूयात आणि काहीतरी नवीन आपण करू. काय वाटतं काय परिस्थिती? राजकारण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्या घरामध्ये असतं, पण आपण म्हणतो राजकारण म्हणजे माझं नाही. आणि मला असं वाटतं की ठाणेकरांची नक्कीच दादांना एकदा संधी द्यावी. इतर राजकारण्यांचं काय फेल्युअर आहे वाटतं आणि यांचं काय अचिव्हमेंट वाटतं? स्वतः पाहिलं की किती लोकांना त्यांनी मदत केली आहे, अगदी सकाळ संध्याकाळ रात्री उठून त्यांनी लोकांना मदत केली. आणि मला असं वाटतं की सामान्यपर्यंत पोहोचायला हवं आणि जे तरुण आहेत ते एक तरुण व्यक्तिमत्व आहे ते नक्कीच ते सर्वांना मदत करणारा पाहिजे. आपण बघितलं कशा पद्धतीनं नागरिक या ठिकाणी त्यांची मतं व्यक्त करतात. आणखी काय नागरिक काय वाटतं आमदार कसा असला? आमदार सरांसारखंच असायला हवे, कारण की आम्हाला शाळेच्या ह्याच्यासाठी त्यांनी जी मदत केली त्याच्यामुळेच आमचं ते काम झालं. त्याच्यामुळे आम्ही खूप धन्यवाद. पण इतर काय शिक्षणाच्या व्यतिरिक्त ठाण्याचा प्रश्न केवळ फक्त शिक्षणाचा आहे का? बाकी प्रॉब्लेम वाहतूक आहे, पाणी आहे, पायाभूत सुविधा आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल किती अडचणी आहेत, कुठल्या समस्या आहेत किंवा विकास किती झालाय ठाण्याचा? ठाण्याचा विकास तर विकास तर होतच असतो असं, पण आणि दादांमुळे तर खूप म्हणजे आम्हाला फायदा आहेच. कारण की आमच्या इथे पण टेकडी बंगल्याच्या इथे दादा येतात, काही काम असेल, मुलांना काही वह्या वगैरे वाटप असेल, असं काही सगळ्यासाठी मदत करतात आम्हाला. आपण बघितलं नागरिकांची काय भावना आहे, आमदार कसा असला पाहिजे. तो लोकांसाठी उपलब्ध तर पाहिजेच, परंतु आपल्या शहराचं, आपल्या विभागाचं, आपल्या मतदारसंघाचं दूरदृष्टिकोनातून नियोजन करणारा पाहिजे. तो नागरिकांच्या हाकेला धावून येणारा पाहिजे. नागरिकांचे जे प्रश्न आहेत, नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ते सोडवणारा पाहिजे, हाकेला धावून येणारा पाहिजे. असं नागरिकांनी त्यांच्या भूमिका व्यक्त केल्या. कोणी आत्ताचे विद्यमान आमदार ते चांगले काम करतात असंही सांगितलं, कोणी विरोधी आता जे उमेदवार आहेत त्यांच्यापैकी असावा असं सांगितलं. मतांतर निश्चितपणे जाणवत आहे, परंतु येणाऱ्या 20 नोव्हेंबरला ठाणेकर कोणाला मतदान करणार आणि 23 नोव्हेंबरला हे ठाणेकर कोणाचा निकाल लावणार हे आपल्याला त्या दिवशी समजणार आहे. आपला हा दौरा असाच पुढे सुरू राहणार आहे. आपण आमच्या सोबत राहा.
आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराने, फॉर द पीपल न्यूज, ठाणे. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.